नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार नमस्कार. आज आपण आमचे बंधू बालाजी काळे यांच्या SRT शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर आता शेताची जर अशी परिस्थिती बघितली, गवत आणि ह्याच्यामध्ये कपाशीची लागवड करून टाकलेली आहे. कपाशीची झाडं आपण बघू शकता. त्याच्यासोबत असलेला हा गर्दासुद्धा आपण बघू शकता. तणनाशकानं सगळं काही आता हे गवत मरत चाललेलं आहे. जे काही राहील त्याला कापून घेण्याची त्यांचा विचार आहे. तर आपण त्यालाच विचारू, त्यानं असा एवढा भयानक निर्णय कसा घेतला. पाण्याच्या सोबत सोबत तर कोणी पोहत जातं, पण पाण्याच्या उलट पाहण्याचा निर्णय आमचे बंधू बालाजी काळे यांनी कसा घेतला आपण त्याला विचारू. बालू भाऊ, हा. हे तू असं कसं केलं? रानात एवढी घाण, एवढा कचरा, एवढं गवतात, त्याच्यामुळे तो लागवड केली, असं काहीच नाही केलं. आता ही कपाशी येईल का? कपाशी एक नंबर येते ना. काय कपाशीचं मोड आहे. बरं बरं, तुला असं का करावं वाटलं बरं? सगळ्या लोकांना नांगरटी केल्या, फुल्या पाडल्या, कपाशीला खत पेरून कपाशा लावल्या. तुझ्या रानात तर इथं बसता पण येत नाही, उभंही राहता येत नाही. हे असं का केलं तू? याचं खत तयार होतंय. याचं खत तयार होतं? हो. अच्छा अच्छा अच्छा. नाही, मागच्या पिकाची धसकटं तशीच येतं. हा, मग त्याचं बी हे काय धसकटं मागच्या पिकाची सगळे? त्याचं बी खत तयार होतं ना खाली बुडात. बरं, याच्यामध्ये अगोदर कोणचं पीक होतं? याच्यात सुरुवातीला कापूस घेतला. बरं. कापूस कापून घेतला. हां हां हां. त्याच्या बाद कांदा लावला. बरं कांदा मोठा होऊ द्याला, मग चिया लावला. बरं. चिया काढल्याच्या बाद पुन्हा तसंच फुलं रान. मग अख्खा उन्हाळा आराम, हो लग्न फिरणं सगळ्या गोष्टी केल्या. हो. हं. त्याच्यानंतर मग डायरेक्ट पाऊस पडल्यावर कापूस लागवड केली. लागवड केली. त्याच्या बाद 2 रोजाला तणनाशक मारून घेतलं औषध. बरं बरं. आता हे काही जे तण आहेत हे मरायला लागलेत, हो काही तण याच्यातले राहणार आहेत. आता हे जे मोठाले मोठाले तण दिसतात, हो. इकडून दाखवा कुणाल पाटील. असे असे सगळे हे जे तण दिसतात आपल्याला, हो. हे तण जे काही मारणार नाहीत. हे कापून घ्यायचे असे असे कापायचे. हां. असे कापायचे आणि टाकून द्यायचे. की एक झाडापासला हाण ना मग लगेच. तसं की जे आता नाही मरण ते असं तुम्ही टाकून देणार. हो. आता सुरुवातीला दिलं का कापसाला? नाही नाही, या आता झिरो झिरो मशागत, झिरो खत क्वालिटी करायची आता आपल्याला. याच्यात अजिबात कोणतंच खत टाकायचं नाही. नाही, थोडंफार रासायन खत द्यावंच लागणार ना आपल्याला. अहो काय. आपण रासायन खताची मात्रा जरी कमी केली, हो हे पिकाचे मागच्या पिकाचे मुळं, तणाचे मुळं याचे जरी आपण कुजवले तरी हो. पण आपल्याला किमान हा. 30 ते 40% रासायन खत हे द्यावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला उत्पादन पाहिजे तसं येणार नाही. तर मग त्याच्यामुळे तुम्ही आता नियोजन, आता हे तुमचं क्षेत्र किती आहे सगळं? 2.25 एकर. 2.25 एकरमध्ये तुम्ही किती आता याला खत देणार? याला लय 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 एक बॅग देणार. कोणती? याच्यात टाकू 24-24-0. 9-24-24 टाका तुम्ही. 24-24-0 टाकण्यापेक्षा 9-24-24 टाका. आणि मग नंतर एखादे मग युरिया फ्युरिया मागून गरज पडली तर देता येईल समजा. आता ह्या वर्षी आपल्याकडं खूप कमी पाऊस प्रमाण आहे. हो तर मला एक म्हणायचं आहे की हे पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं आपल्याला आपले दोन्ही गुरुवर्य जे आहेत, हा. सावळे दादा हा. आणि चिपळूणकर दादा, यांनी काय सांगितलंय की SRT तंत्र करीत असताना तणाला या शेतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर का महत्त्व आहे? तर पिकाची मुळं, मागच्या पिकाचे मुळं पुढच्या पिकाचं अन्न, अन्न. आणि तणाचे मुळं हा संपून जाणारा सेंद्रिय कर्ब, आणि हिरव्या तणाचं जे आच्छादन आहे, हो तर हिरव्या तणाचं आच्छादन काही प्रमाणामध्ये जे जमिनीवर राहतं ते डायरेक्ट सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू देत नाही. आणि ज्या उघड्या रानातून जे काही पाण्याचं जास्तीचं बाष्पीभवन होतं त्याच्यापेक्षा कितीतरी तुलनेनं कमी बाष्पीभवन हे हिरव्या आच्छादनामुळे राहतं. म्हणून आता मला तुम्हाला फक्त एकच सांगा वाटतं की आता जे हो. काही कापूस लागवड केली आपण, हो कापसाच्या भोवतालचं इकून एक ईतभर आणि इकून एक भर इतकं रान तुम्ही स्वच्छ करा. हो ते तण कापून हो. त्याला खत मॅनेजमेंट करा. हा. आणि नंतर हे जे मधलं तण राहील, हो. त्या मधल्या तणाला एक तर ग्लायफोसेट मारून नंतर मारून टाकायचं, किंवा ब्रश कटरनं मारायचं, किंवा मग आपल्या हातातल्या कोयतीनं असं हो. कापून जागेत टाकायचं, तर चांगलं उत्पादन येईल. तर बरं. मे महिन्यामध्ये मला वाटतं जूनच लागला होता, त्यावेळेस पुंडसाहेब बीत आले होते. हो आलते ना. पुंडसाहेबांना आपला हा बगीचा बघितला होता. हो. गवळी साहेब होते त्यांच्यासोबत. गवळी साहेब होते. दोघांनाही बगीचा बघितला होता. हो. आणि बऱ्याच दिवसाची आपल्या दादाराव गवळी साहेबाची इच्छा होती
की त्यांनी मला 2-3 वेळा फोन करून विचारलं हा. की बाबा तारामती ताईच्या शेतातला ही लागवड करताना ते गवत त्यानं काय केलं. म्हटलं आणखीन काहीच केलेलं नाही. म्हणे मग त्यांचा एखादा व्हिडिओ तयार करून पाठवा. त्या संदर्भात आपण पुंड साहेब, आपले गवळी साहेब, आपले वैद्य साहेब, परत आपले पोहदरे साहेब यांना ही परिस्थिती दाखवण्यासाठीचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आणि त्यांच्यासोबतच महाराष्ट्रातले इतर शेतकरी सुद्धा बघतील हो. की आता आपलं खरं म्हणजे प्रायोगिक तत्वावर आहे. हे सगळं करीत असताना आपल्यात सुद्धा हिंमत होत नव्हती. आपण असं एवढं मोठं पाऊल उचललं, पण ही हिंमत आपल्याला आली कुठून? केवळ आणि केवळ यासाठी तंत्रज्ञानामुळे ही हिंमत आली. हो. की एवढ्या तणकटामध्ये आता हे कमरा इतकालं काँग्रेस आहे इथं. हे जर आपण बघितलं कमरेच्या वर काँग्रेस झाले, छाती इतकालं काँग्रेस आहे. हा, या एवढ्या तणामध्ये हिरव्यागार असलेल्या बगीच्यामध्ये अख्खा उन्हाळा हे तण असंच होतं. म्हणजे हे तण आता धोड झालंय आणि हे तणनाशकानं पूर्णपणे मरत नाही. कुठलंही तणनाशक असलं तर तणनाशकाला गवताची स्टेज अशी लुसलुशीत असायला लागते. तर याच्यातलं जेवढं लुसलुशीत तण होतं ते पूर्ण मेलंय, काही मरणं बाकी आहे. आता राहिलेलं तण आपल्याला कापावं लागणार आहे, ते इथंच टाकून द्यावं लागणार आहे. कापून असं मधात टाकून देऊ ना. राईट तेच काम करा. तर तुम्ही या संदर्भात आपल्या इतर SRT धारक, नवीन SRT धारक शेतकऱ्याला काय संदेश द्याल? हा ना, हे बी लगेच शेतकऱ्याला संदेश द्यायचं काय, शेतकऱ्यांना पाहिल्याच्या बाद आपोआप संदेश तयार होतो शेतकऱ्याला. आपण जर म्हणलं ना असं करा हां तर ते आपल्याला नाव ठेवते. ज्यावेळेस आपलं त्याला दिसन दिसन आधी बाबा. केले मग सांगितले. हा आधी जर सांगितलं तर ते आपल्याला हे करू हे गवथान ते करू बघा शकत नाही. मित्रांनो, आमचा शेतकरी गवत हे उपटून घेत नाही तर कापून घेतोय. आणि कापलेल्या गवताचं काय महत्त्व हे तुम्ही तण देई धन हे चिपळूणकर दादाचं पुस्तक वाचा, किंवा तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडे ही एक छोटी पुस्तिका आहे चिपळूणकर दादांनी लिहिलेली, ती वाचा. अनेक SRTच्या यूट्यूबवर भरपूर प्रमाणात व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा. आणि आपल्याकडच्या किमान 20 ते 30% क्षेत्रावर प्रत्येक शेतकऱ्यानं जर अशा पद्धतीने SRT शेती केली तर हे बदलतं जे वातावरण आहे, वाढलेलं तापमान, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, अशा परिस्थितीला आता आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. याच्यामुळं आता हा शेती करण्यामध्ये आपल्याला हा बदल करावा लागणार आहे. कारण आता प्रत्येकाकडे काही जनावरं भरपूर राहिलेली नाहीत शेणखतं टाकायला. हो. तर हेच काम करून आता सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं तंत्र आपल्या दोन्ही गुरुवाऱ्यांना आपल्याला दिलंय. त्याच्यामुळं आता हे तंत्र प्रत्येकानं थोड्या थोड्या प्रमाणात का होईना करणं आवश्यक आहे. कारण पहिल्यापासून बापदाद्यापासून जशी शेती उदयाला आली तेव्हापासून आपल्याला चक्क काळं रान बघण्याची सवय लागली, पिकाच्या ओळी बघण्याची सवय लागलेली. एवढं हे सांगणं म्हणजे प्रवाहाच्या विरोधात पोहायला सांगणं, हे काही कोणी याला सहजासहजी स्वीकारणार नाही. हे परंतु अनुभव आल्याशिवाय अनुभव हीच खात्री, अनुभव आल्याशिवाय अनुभव हीच खात्री आहे. तर आता आपण आपले पाहुणे इथं आलेले आहेत, कुणाल पाटील युवा शेतकरी, त्याला विचारू की तुम्हाला हे असे आमचे घाण शेतं बघून नेमकं काय वाटतंय. कुणाल पाटील समोर या. मला सांग, तुला हे बघून काय वाटतं? अशी घाण वाटते, पण पहिले बघत होतो आपण हां एकदम व्यवस्थित शेत राहायचे. हो पण आता आपण बघतो की अशा प्रकारे गवत वगैरे, त्या गवताच्या मार्फत आपण सेंद्रिय कर्बाचा आपण वाढ करत आहोत. राईट, 100%. आता हे या युवाला जर समजलं तर असे 2-3 युवा शेतकरी आहेत आपल्या गावामध्ये. आपला मुलगा प्रद्युम्न आहे, युवराज पाटील आहे, हा कुणाल पाटील आहे, आणि परत आणखीन आपले बरेचसे युवा या शेतीकडे आता वळायला लागले. ढवळ्याचा मुलगा, काय नाव त्याचं, शंभराव ढवळ्याच्या मुलाचं, लखन ढवळे. त्यानं सुद्धा गेल्या 2 वर्षापासून SRT शेतीचा चांगल्या प्रकारे ध्यास धरला आहे. आणि ह्या वर्षी आपल्या गावामध्ये तुझ्या माहितीस्तव सांगतो की जवळपास 150 एकरपर्यंत SRT आपली ह्या वर्षी बाबुलताऱ्यामध्ये गेलेली. तर मग आता पुढच्या वर्षी तू काही क्षेत्र SRTच्या पद्धतीने करणार आहेस का? हो. तर आपल्याला एक विशेष इथं दाखवायचं राहिलं बालुतात्या. जसं मशागत केलेल्या जमिनीवर ज्या पद्धतीनं लावलेली टोकन केलेली कपाशी आपल्याला दिसली, आता हे 2 दिवसापासून पाऊस पडला म्हणून सगळ्याच शेतातल्या कपाशा टावकारल्यात, म्हणजे त्या चांगल्या झाल्यात. पण ह्याच्या बगर मशागतीच्या शेतातला, SRTच्या शेतातला, हे जो आपण कपाशीचा मोड बघत होतो, कोंब बघत होतो, हा जास्तीचा तेजदार दिसत होता. याचं कारण काय? तर याचं कारण फक्त एकच, की मशागत न झालेली असल्यामुळं त्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहिले, हलवाहलवी न झाल्यामुळं, आणि म्हणून पीक हे लवकर त्याच्यातलं सुकत नाही. तर धन्यवाद मंडळी. हे बघून काय वाटलं तर प्रत्येकानं काही ना काही थोड्याफार प्रमाणामध्ये SRT करावी. आणि जी आता ज्याला आपण आई म्हणतो,
भूमाता म्हणतो ती पुनर्जीवित करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून का होईना आदरणीय भडसावळे दादा, आदरणीय चिपळूणकर दादा ह्यांच्या कार्यात ह्यांच्या स्वप्नातली भूमाता तयार करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तर नमस्कार सर्वांना, धन्यवाद. नमस्कार.